नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वाचे अपडेट्स घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे। तुम्हाला जसं माहिती आहे की सिडको म्हणजे खूप दिवसा अगोदर ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती, त्यावेळेस आपण फॉर्म भरले होते आणि साधारणतः मधल्या काळामध्ये बाकीचे एक्झाम देत आपण हे विस्मरण झालं होतं याचं की सिडकोची एक्झाम आहे। आणि डेफिनेटली आता एक साधारणतः 1 महिना अगोदर नोटिफिकेशन आलेलं आहे सिडकोच्या डेट बद्दलचं। ओके, ते अपडेट तुमच्यापर्यंत आलेले आहेत, पण तरीही ज्यावेळेस सिडकोची एक्झामिनेशनचे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्याला जेव्हा कंपेअर केलं बाकीच्या एक्झामिनेशनच्या डेट सोबत, तर एक छोटंसं जे घोळ आहे की ज्याच्यामध्ये दुसरी एक एक्झाम ओव्हरलॅप होती। आता खूप कमी विद्यार्थी असतात साधारणतः ती एक्झाम देणारे, पण तरी नेमका हा घोळ काय आहे आणि दोन्ही पेपरचे जर समजा तुम्ही अप्लिकेशन केलं असेल किंवा तुम्ही फॉर्म भरला असेल तर नेमकं तुम्ही काय करायला पाहिजे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी फक्त सिडकोसाठीची फॉर्म भरला होता त्यांनी शेवटच्या 30 दिवसामध्ये कशा प्रकारे तयारी करायला पाहिजे, कारण खूप वेळ मधला काळ जो आहे तो थोडासा साईडला पडला होता हा विषय। आणि त्याच्यामुळे आपण आता लेटेस्ट वाले महाट्रान्सको असतील किंवा तुमच्या बीएमसी एक्झाम असतील याच्यावरती फोकस केला होता, आणि त्याच्यामुळे थोडंसं जे काही नियोजन आहे कारण एक्झाम पॅटर्न नुसार तर ते आता सिडको जर द्यायची असेल तर फोकस करावं लागेल। त्याच्यामुळे आता सिडको एक्झामची रिलेटेड काय अपडेट आलेली आहे, कुठली डेट आहे, आणि एकाच दिवशी जेव्हा 2 पेपर मी म्हणतो इथे तर नेमका दुसरा पेपर कुठला आहे, आणि ज्यांनी बेसिकली दोन्ही पर्टिक्युलर पेपरचे फॉर्म भरले असतील त्यांनी काय करायचं आहे, आणि जर सिडकोसाठी तयारी करत असाल तर इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स कुठले असणार आहे, आणि शेवटच्या 30 दिवसाचं अभ्यासाचं नियोजन तुमचं कसं असलं पाहिजे हे सगळं डिस्कस करणार आहोत एकदम शॉर्ट मध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, आणि आमचं चॅनल जर आवडलं असेल, व्हिडिओज आवडत असतील आणि काही सजेशन्स असतील तुमची तर कमेंट सेक्शन मोकळं आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की सिडको असिस्टंट इंजिनियर याची तारीख जाहीर झालेली आहे। हे नोटिफिकेशन काल आलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की 8 जून म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ही एक्झाम त्यांनी डिक्लेअर केलेली आहे। ओके, तर एक्झामचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल आता आलेलं आहे। ही खूप अगोदरची ॲडव्हर्टाइजमेंट होती विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण वेट करत होतो। याच्यामध्ये खूप साऱ्या पोस्ट आहेत, जसं असिस्टंट इंजिनियर सिव्हिल साठी आहे, तसेच काही नॉन टेक्निकल पोस्ट सुद्धा आहे। अकाउंट क्लर्क असेल, सिस्टीम मॅनेजर असेल, अनालिस्ट असेल, प्लॅनर असेल, डेप्युटी प्लॅनर असेल। आपल्याला याच्यासोबत डिस्कस करायचं नाही आहे, आपण डिस्कस करणार आहे इथे असिस्टंट सिव्हिल इंजिनियर या पदासाठी, आणि जी तारीख त्यांनी परीक्षेची दिलेली आहे ती दिलेली आहे 8/6/2025। तर ही आहे सिडकोची डेट। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की ही जी डेट आहे हे काल परवा डिक्लेअर झालेली आहे किंवा काल त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे, पण याच्या अगोदरपासनं जे नोटिफिकेशन आलेलं होतं ते सेंट्रल लेवलची जी एक्झामिनेशन आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ESC 2000 स्पेसिफिकली जी एक्झाम आहे तर प्री एक्झाम इथली ही जी प्री एक्झाम आहे याचे सुद्धा डेट जे आहेत ही अगोदरपासून आलेली होती। आता तुम्ही जर याच्यामध्ये चेक केलं की हा जो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा म्हणजे UPSCचा जो शेड्यूल आहे, या शेड्यूल मध्ये कारण रिवाइज शेड्यूल त्यांनी केलेलं होतं 7/11/2024 म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी रिवाइज केलं होतं, आणि ज्याच्यामध्ये 9 नंबरची जर पोस्ट आपल्याला बघायची झाली तर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2025। तर हे जे आहे हे पर्टिक्युलर एक्झामिनेशनची जी डेट आहे, ओके, तर डेट ऑफ कमेन्समेंट तर इथे त्यांनी दिलेली आहे 8/6/2025 म्हणजे रविवार। तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच असे काही विद्यार्थी मित्र आहेत की ज्यांनी ESC चा फॉर्म सुद्धा भरला होता, त्यांनी प्रिपरेशन सुद्धा सुरू केलेलं होतं, आणि ही ॲडव्हर्टाइजमेंट म्हणा किंवा हे रिवाइज शेड्यूल म्हणा हे अगोदरच आलं होतं नोव्हेंबर मध्ये, त्याच्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने एक्झामिनेशन सुद्धा सुरू केली होती UPSC ची ESC ची। पण आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की ही सुद्धा जी एक्झाम डेट आहे ती 8 जून किंवा 8/6/2025 आहे, आणि सिडकोची जी तारीख आहे ती सुद्धा सेम आहे। आणि विशेष म्हणजे सिडको AE एक्झाम जी आहे ती सुद्धा सिव्हिल साठीची आहे, आणि इथे ESC ची जी एक्झामिनेशन आहे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस याची प्री जी आहे ही पर्टिक्युलर जी आहे ती सुद्धा सिव्हिल साठीची आहे, जी त्याच तारखेला आहे। तर 2 वेगवेगळे एक्झामिनेशन इथे ओव्हरलॅप होत आहेत।
आता बरेचसे विद्यार्थी मित्र असेही म्हणू शकतात की सर आम्ही ESC साठी काही गेलोच नाही किंवा UPSC साठी आम्ही तिकडे ट्राय केलेलं नाही आणि आपली सिडको आहे आणि आम्ही अभ्यास करणार आहे. तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, जे सिडको फोकस्ड आहे ज्यांची, त्यांनी तर अभ्यास कंटिन्यू ठेवायचाच आहे, कारण तुम्ही त्या पद्धतीनेच एक्झाम देत होतात. पण काही नक्कीच विद्यार्थी असे असू शकतात की ज्या विद्यार्थ्यांनी इथे सुद्धा फॉर्म भरलेला आहे आणि तिथे सुद्धा एक्झाम देणार आहेत. ओके, तर मग अशा वेळेला जर ओव्हरलॅप होत असेल, आता याच्यामध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह विद्यार्थ्यांचे होऊ शकतात, कारण ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही एक्झामिनेशन एकत्र येत आहेत, ज्यांनी दोन्हीसाठी फॉर्म भरला होता, तयारी करतायत, त्यांचं नक्कीच असं म्हणणं असेल की चेंज व्हायला पाहिजे डेट, आणि सेंटरची तर अगोदरपासूनच होती, स्टेटची का नको करायला, पोस्टपोन व्हायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काही कम्युनिकेशन करता येईल का. आणि काही विद्यार्थ्यांचं असंही मतप्रवाह होऊ शकतो की सर खूप दिवसानंतर त्यांनी डेट दिलेली आहे, एकदाची होऊन जाऊ दे. ओके, तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह असू शकतो. ओके, त्याच्यामुळे त्याच्यावरती कमेंट करण्यापेक्षा आपण एक साधारणतः जे कॉमन ज्याला म्हणतो आपण की काय स्पेसिफिकली सोल्युशन निघू शकतं, कारण आमच्या ज्याला म्हणतो आपण इन्फॉर्मेशन नुसार, कारण ह्या दोन वेगवेगळ्या लेवलच्या एक्झामिनेशन आहे डेफिनेटली. ओके, डेफिनेटली काही विद्यार्थी असे असू शकतात, तर मला असं वाटतं की फोकस्ड विद्यार्थी इथे जास्त असू शकतात, म्हणजे फक्त ESC फोकस केलेले जे इथे येणारच नाहीत किंवा सरळ सेवा देणार नाही किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंट देणार नाही किंवा सिडको AE साठीची त्यांनी फॉर्म सुद्धा भरला नसेल. आणि काही विद्यार्थी नक्कीच असे असतील की ज्यांनी फक्त सिडको किंवा सरळ सेवेसाठीच अर्ज केला असेल आणि ESC चा फॉर्म सुद्धा नसेल भरला. त्याच्यामुळे हे दोन वेगळेच विद्यार्थी समूह असू शकतात. नक्कीच याच्यामध्ये काही कॉमन विद्यार्थी असतील. ओके, तर त्यांनी बेसिकली इथे जर बघायचं झालं तर साधारणतः त्यांचं सजेशन असं असेल की सर मेल वगैरे करून काही जर चेंज होत असेल, डेफिनेटली जर काही होत असेल तर वेल अँड गुड, पण जर नाही झालं, कारण सिडकोची सुद्धा डेट खूप दिवसानंतर आलेली आहे. ओके, त्याच्यामुळे आपल्याला इथे इंडिव्हिज्युअल आपला जो डिसिजन आहे त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. आपलं जे गोल आहे, जे सेट केलेलं आहे त्याच्यानुसार आणि काय पर्टिक्युलर अभ्यास झालाय त्याच्यानुसार जावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन एक्झाम आहेत की ज्याच्या डेट्स ज्या आहेत त्या ओव्हरलॅप झालेल्या आहेत, जे आपण थंबनेलवरती टाकलेलं आहे. तर 8 जून 2025 ला तुमची सिडको AE ची एक्झाम सिव्हिल साठीची आणि 8 जून 2025 तुमची ESC ची एक्झाम सुद्धा आलेली आहे प्रिलिम. ओके, आता सगळ्यात महत्वाचं की शेवटी आपण कुठल्या पर्टिक्युलर एक्झाम साठी परफेक्ट तयारी केलेली आहे आणि कुठली एक्झाम आपली परफेक्ट क्रॅक होते. कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की डेट ज्या आहेत त्या एक जरी असल्या तरी आपल्याला फोकस करताना आपली प्रायोरिटी ठरवावी लागेल, कारण सेंटर सुद्धा वेगवेगळे आलेले असतील आणि लांब सुद्धा आलेले असतील. एक मुंबई सेंटर असेल आणि बाकी तुमचे स्पेसिफिक सेंटर असेल. ओके, तर आता सगळ्यात पहिल्यांदा सिडकोच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलू, ज्या विद्यार्थ्यांनी तयारी केली होती. आता सगळ्यात महत्वाचं की ही ऍडव्हर्टाइजमेंट खूप अगोदर येऊन गेली होती. ओके, आणि जसं मी मगा सांगितलं की बऱ्याच जणांच्या विस्मरणातनं गेली होती. फक्त काही विद्यार्थी मात्र बिचारे आमच्या प्रत्येक युट्यूब लाईव्ह मध्ये सर सिडकोची एक्झाम कधी होणार हे विचारत होते. ओके, तर शेवटी आलेली आहे. आता मी फक्त थोडक्यात रिकॉल करतो की सिडकोचं जे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ही जी पोस्ट होती, ज्याला आपण सहाय्यक अभियंता स्थापत्य म्हणतो, तर याच्यामध्ये एक शुद्धीपत्रक आलं होतं. तर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की सिलेबस मध्ये जे एक्झाम पॅटर्न आहे तो कसा आहे. मराठी विषय 20 क्वेश्चन 20 मार्क, प्रत्येक पर्टिक्युलर क्वेश्चनला 1 मार्क. इंग्रजी भाषा 20 प्रश्न 20 मार्क, परत इथे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. सामान्य ज्ञान 30 प्रश्न 30 मार्क. आकलन क्षमता 30 प्रश्न 30 मार्क. आणि प्रोफेशनल नॉलेज ज्याला आपण व्यावसायिक ज्ञान म्हणतो 50 प्रश्न 100 मार्क. म्हणजे जे वेटेज आहे ते तुमच्या टेक्निकलला आहे आणि टेक्निकलला डबलचं वेटेज आहे. 50 क्वेश्चन्स आहेत, 50 क्वेश्चन्स 100 मार्क्स. आणि बाकीचे नॉन टेक्निकल जे आहे मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि आकलन क्षमता, याला मात्र त्याला प्रत्येक MCQ ला 1च मार्क आहे आणि इथे कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही. ओके, तर हे एक्झाम पॅटर्न मी फक्त रिकॉल याच्यासाठी केलं कारण खूप अगोदर हे पद आलं होतं. कधी जाहिरात आली होती? 18 जानेवारी 2024. म्हणजे एका वर्षापेक्षाही जास्त काळ हा उलटून गेलेला आहे, त्याच्यामुळे मी रिकॉल केलं. ओके,
त्या पद्धतीने आपल्याला तयारी करावी लागेल. आणि जो टेक्निकलचा पार्ट आहे त्याच्यामधले सब्जेक्ट बघा, सॉम आहे, टॉस आहे, एसए आहे, डिझाईन ऑफ आरसीसी अँड एसएस स्टील स्ट्रक्चर, म्हणजे स्ट्रक्चरचे सगळे विषय आहेत, स्ट्रक्चरचे विषय आहेत. ओके, याच्यासाठी सॅप सर्टिफिकेशन वगैरे त्यावेळेस तुम्हाला आता कदाचित आठवत असेल, जे विद्यार्थी एकदम फोकस आहे त्यांना सगळं माहिती आहे. सीपीएम कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट, ब्रिज इंजिनिअरिंग, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, प्री स्ट्रेस कॉन्क्रीट, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, सर्वे इंजिनिअरिंग मटेरियल्स, बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन, इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी अँड एफएम, इरिगेशन इंजिनिअरिंग, रोड्स अँड हायवे इंजिनिअरिंग, टनेल इंजिनिअरिंग, एस्टिमेशन, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन अँड टेंडरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, मेट्रो, रेल्वे, हॉर्टिकल्चर अँड एअरपोर्ट इंजिनिअरिंग. हे टेक्निकलचे 16 टॉपिक आहेत. याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये सगळे स्ट्रक्चरचे टॉपिक समाविष्ट आहेत. त्याच्यामुळे सिलेबस जरी वाटतो तेवढा एकदम छोटा कॉम्पॅक्ट नाहीये, तो वास्ट सिलेबस आहे. पण आतापर्यंत आपण झेडपी, पीडब्ल्यूडी किंवा डब्ल्यूसीडीचे काही सरळ सेवेच्या छोट्या पोस्ट आहेत किंवा बाकीच्या कॉर्पोरेशनच्या पोस्ट आहेत, ह्या सुद्धा आपण अभ्यास करताना एक कॉमन जे टॉपिक्स होते जसं सीटीआय, सॉम आहे, माहिती आहे आपल्याला, तर हे टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. आता राहिलेल्या एका महिन्यामध्ये आपल्याला काय करायचंय, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे आणि वेटेज जे द्यायचं आहे ते याच्यानुसार तुम्ही वेटेज देऊ शकता. ओके, तर हा एईचा सिलेबस आणि ज्या पद्धतीने एक्झाम पॅटर्न आहे तो. आता दोन्ही परीक्षेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी काय करावे. आता साधारणतः मी जसं मगाच सांगितलं की ज्यांनी सिडकोचा फॉर्म भरलेला आहे आणि ईएससीचा फॉर्म भरलेला आहे, अशा काही विद्यार्थी मित्रांचा आम्हाला कॉल सुद्धा आला की सर असं असं झालेलं आहे. तर डेफिनेटली आम्ही पहिलं सजेशन काय देतो की तुमचे दोन्ही स्पेसिफिक पर्टिक्युलर सब्जेक्ट पेपर एका दिवशी आलेले आहेत, ओव्हरलॅप होत आहेत, तर नक्कीच नुकसान होणारच आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, एक आतला आवाज म्हणतो आपण किंवा आपल्याला माहिती असतं की कुठली एक्झाम माझं टार्गेट आहे, गोल आहे आणि ते गोल करण्यासाठी मी किती मेहनत घेतलेली आहे हे स्वतः शिवाय दुसऱ्याला ते माहिती नसतं. तर डेफिनेटली तुम्हाला जर खरंच माहिती असेल की बाबा रे मी सिडकोचीच तयारी खूप चांगल्या पद्धतीने केली आणि मी जर तो अटेम्प्ट दिला तर नक्कीच मला सक्सेस मिळणार आहे, अशा विद्यार्थ्यांनी जर दोन्ही फॉर्म भरला असेल तर त्यांनी सरळ सरळ सिडकोसाठी तयारी करायला काही हरकत नाही. जे विद्यार्थी यूपीएससी किंवा आयएएस किंवा ईएससी लेवलला काम करतात त्यांची थॉट प्रोसेस जी आहे त्यानुसार त्यांनाही माहिती आहे, त्यांनी नक्की फॉर्म भरला असेल. पण खरंच तुम्ही जर या लेवलची तुमची तयारी केली असेल, कारण हे प्रीची एक्झाम आहे, मेन्सची तुम्ही तयारी करून बसलाय आणि आता इथे कुठेतरी एखादी स्पेसिफिक पर्टिक्युलर एक्झाम ते ओव्हरलॅप होतीये, तर मला असं वाटतं प्रामाणिकपणे की तुम्ही स्वतःला विचारा की मी कुठल्या एक्झाम परफेक्ट देऊ शकेल आणि सक्सेस होईल. कारण बऱ्याच ठिकाणी असाही विद्यार्थ्यांचा ओढ येऊ शकतो की नाही नाही सर मग आपण आपला एक अप्लिकेशन करूया किंवा कॅम्पेन करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच ह्या एक्झाम ऑलरेडी लेट झालेल्या आहेत. अशा वेळेला ह्या स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्टला आपल्याला डिसिजन द्यायला खरंच खूप म्हणजे वेगळं पर्टिक्युलर पॉईंट नको व्हायला तो, कारण आपण अभ्यास केलेला आहे, आपण खूप मेहनत घेतलेली आहे. अशा वेळेस प्रत्येकाच्याच इंडिव्हिज्युअल जे काही थॉट प्रोसेस आहे त्याची व्हॅल्यू आहे आपल्याला, त्याच्यामुळे मला हे वाटतं म्हणून त्यांनी ते करावं असं नाही. आता काही विद्यार्थी या मतप्रवाहाचे होऊ शकतात की सर मी दोन्ही फॉर्म भरलेले आहेत, मी एखादा मेल किंवा एखादी इन्फॉर्मेशन मी सिडकोला देऊ शकतो. ओके, तर तो इंडिव्हिज्युअल कॉल आहे आणि त्यानुसार घ्यायचा. पण त्याच्या अगोदर जाऊन मी जे म्हटलं की मला माहिती आहे की मी काय कॅपॅसिटीनी हे काम केलेलं आहे आणि माझी स्ट्रेंथ कशात आहे आणि कुठे मी सक्सेस होईल, त्यानुसार तुम्ही ठरवा आणि त्यानंतरच डिसिजन घ्या जर दोन्ही फॉर्म भरले असतील तर. आणि जर तुम्ही फोकस ईएससी वरती असेल विद्यार्थी आणि फोकस सिडकोवर असेल मग तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता सिडको बद्दल बोलूया आपण. डेफिनेटली खूप वेळ मिळालेला आहे आपला, पण जर एकच एक्झाम असती तर आपण खूप फोकस राहिलो असतो. पण मधल्या काळामध्ये बाकीचे एक्झाम झाल्यामुळे सिडकोकडे दुर्लक्ष झालं होतं. आता आपल्याला त्याला जरा ब्रशअप करावं लागणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 8 तारीख त्यांनी दिलेली आहे आणि आजची जर तारीख बघितली तर एक साधारणतः 1 महिना आपल्याकडे अवेलेबल आहेत. आजची 7 तारीख आहे. तर डेफिनेटली याच्यामध्ये न्यू टॉपिक स्टडी पटापट करून घ्यायचा. मग जे मी
पूर्ण टेक्निकलची लिस्ट दिली. याच्यामध्ये जर काही तुमचं राहून गेलं असेल किंवा बाकीच्या एक्झाम मध्ये देताना कुठले कुठले टॉपिक्स नसतील याच्यामध्ये आणि आता ती एक्झाम आहे, तर डेफिनेटली तुम्हाला काय करावं लागेल, ते टॉपिक तुम्हाला पहिले कव्हर करावं लागेल आणि शॉर्ट पिरियड मध्ये 2 दिवस असेल, 3 दिवस असेल, 4 दिवस असेल, अप टू 7 डेज ओनली. कारण त्याच्यानंतर नवीन टॉपिक वाचून चालणार नाही. आता हे सुद्धा लक्षात घ्या की BMC ची SC ची सुद्धा एक्झाम आहे. तर तुमचं प्लॅनर हे परफेक्ट असलं पाहिजे, कारण नाहीतर नियोजन बिघडेल. बरोबर आहे. त्या हिशोबाने तुम्ही काम केलं पाहिजे आणि ते टार्गेट झालं की रिव्हिजनला लागा. आता बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांचं असं होऊ शकतं की बाकीच्या एक्झामला हा टॉपिक नव्हता. जसं फॉर एक्झाम्पल इथे बघा काही टॉपिक्स आहेत, मेट्रो आहे, रेल्वे आहे, एअरपोर्ट इंजिनिअरिंग आहे. बाकीच्या एक्झामला बऱ्यापैकी नसतात ते. तर ते जे आहेत ते पर्टिक्युलर तुम्हाला जर नवीन टॉपिक नव्याने नसेल ऍड करायचे आणि टाइम वेळ नसेल घालवायचा, तर तुम्ही काय करायचं, रिव्हिजन मध्ये ते घ्यायचे आणि त्या टॉपिकची रिव्हिजन करताना ती रिव्हिजन MCQ बेस घ्यायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज मेट्रो आहे, तर मेट्रोला मी ब्रेन मॅपिंग केलं, मेट्रोचा M लिहिला आणि टाइप्स कुठले, ट्रॅक्स कुठले, हाईट जी असते ती कुठली, कुठल्या प्रकारचं स्पेसिफिक इलेक्ट्रिसिटी जाते त्याला, मेट्रो मधले जे गेजेस आहेत ते काय आहेत, हे सगळे जर आपण पहिले एक थोडक्यात वाचून घेतलं आणि डायरेक्ट MCQ ला गेलो आणि जे जे MCQ नवनवीन येतील ते ऍड ऑन करत जायचे की पॉइंट्स म्हणून, कन्सेप्ट म्हणून. या पद्धतीने रिव्हिजन बेस मध्ये ते पर्टिक्युलर पार्ट तुम्ही कव्हर करायला पाहिजे. ओके. आणि जर कोणाचं स्कॅनिंग फास्ट असेल आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला रिकॉल होत असेल, तर तुम्ही एक साधारणतः 2 ते 3 दिवसापासून तर 7 दिवसापर्यंतचा टाइम नवीन टॉपिकला देऊ शकता. अन्यथा देण्याची गरज नाही. डायरेक्ट रिव्हिजन मध्ये MCQ टाइपनी रिवाइज करा, ते टॉपिक ऍड ऑन करा. नक्कीच टेस्ट सिरीज खूप महत्वाची याच्यामध्ये. आता डायरेक्ट फुल सिलेबस टेस्ट सिरीजला न जाता डायरेक्ट तुम्ही सब्जेक्ट वाईज घ्या. तुम्ही बाकीच्या टेस्ट दिलेल्या आहेत, बाकीच्या एक्झाम दिलेल्या आहेत, त्याच्यातले जर TCS चे असेल तर तुमचे रिस्पॉन्स शीट आले असतील, त्याच्यावरती अनालिसिस करा, त्याच्यावरती क्वेश्चन्स कुठल्या प्रकारचे होते, सिडकोशी संबंधित काही जे इन्फॉर्मेशन आहे तिथल्या रिलेटेड कुठले टॉपिक्स आहेत त्याच्यावरती काम करा आणि त्यानुसार ह्या टेस्ट सिरीज सोडवा. म्हणजे सुरुवातीला तर 10-10, 20-20 MCQ फक्त सोडवायचे, नंतर टॉपिक वाईज सोडवायचे, नंतर फुल सिलेबसला हात लावायचा. MCQ प्रॅक्टिस करताना लक्षात घ्या, जो डेटा आहे तो ऑथेंटिक असला पाहिजे. आपण ज्या टेलिग्राम चॅनलवरनं तो डेटा किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय ते चेक करा, व्हेरीफाय करा. आता बऱ्यापैकी आपण जेमिनी वगैरे किंवा तुमचे AI वापरून डायरेक्ट आन्सर घेतो, तर अशा वेळेला डेटा चुकीचा आहे, बरोबर आहे, ऑथेंटिक आहे हे सुद्धा चेक करायला विसरू नका. आणि जेवढी जास्त MCQ ची प्रॅक्टिस होईल तेवढी तुम्ही प्रॅक्टिस करा. तर या राहिलेल्या शेवटच्या 30 दिवसामध्ये तुम्हाला नवीन टॉपिक ऍड ऑन करायचे आहेत, पूर्ण रिवाइज करायचंय, टेस्ट सिरीज सब्जेक्ट वाईज फुल सिलेबस अशी करायची आहे आणि डेली MCQ तर करायचेच करायचे. टेस्ट सिरीज वेगळी, डेली MCQ प्रॅक्टिस वेगळी. आजचा डे 1 कन्सिडर करा. इथून तुमची एक्झाम डेट लक्षात घ्या की 8 जूनला तुमची सिडकोची एक्झाम असेल. BMC ची एक्झाम कधी आहे, किती पर्टिक्युलर टाइम आहे, याच्यानंतर मला किती टाइम मिळतो, हे सगळे जरा प्लॅनिंग व्यवस्थित करा. ओके. आता शेवटच्या 1 महिन्याचं नियोजन मी ऑलरेडी याच पद्धतीने सांगितलेलं आहे. तरीही ज्यांचा आता रिवाइज अभ्यास राहिलाय, ज्यांनी सिडकोकडे लक्षच दिलं नव्हतं, तर त्यांनी BMC चा SC चा सुद्धा फॉर्म भरला असेल, तर डेफिनेटली इथपर्यंत जो वेळ आहे तुमच्या प्रायोरिटीनुसार BMC ला द्यायचा की सिडकोला द्यायचा हे ठरवा. आणि मग इथे डे तुमचं 0 तयार होईल BMC च्या एक्झाम नंतर, आणि त्यानंतर मग तुमच्या पर्टिक्युलर या एक्झामसाठी तुम्हाला डे काढावे लागतील. या पद्धतीने तुमचं स्वतःचं नियोजन ठरवा आणि ते एक्झिक्यूट करा. ओके. दी प्लॅनिंग शुड बी ऑन पेपर विथ ब्लॅक अँड व्हाईट, बट इट शुड बी एक्झिक्युटेड ऑल्सो. ते प्रॉपर वेने एक्झिक्यूट करता आलं पाहिजे. ओके. डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, जे प्रॉपर तयारी करतायत सिडको एक्झामिनेशन साठीची, तर त्यांना 5 फुल सिलेबस टेस्ट, ज्याच्यामध्ये टेक्निकलचे 550 प्रश्न आणि नॉन टेक्निकलचे 450 क्वेश्चन आहेत. ओके. आणि टोटल असे 1000 MCQ आहेत. ही एक टेस्ट सिरीज आहे फक्त 199 मध्ये. तुम्ही ही परचेस करू शकता. आपला जो IVR नंबर आहे 7887811411, याच्यावरती संपर्क करा. तुम्हाला सिडकोची टेस्ट जी आहे ती तुम्हाला परचेस करता येईल. किंवा आपलं जे इन्फिनिटीचं ऍप आहे,
इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप, लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये मी देतो. ॲप डाउनलोड करा, तिथे तुम्हाला ते हायलाइट होईल, तुम्ही ते परचेस करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आपले जेवढेही टेक्निकलचे चॅनल्स आहेत, ओके सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, स्पेशल एक्झामिनेशन साठी आहे, टाउन प्लॅनिंग साठी आहे, AEJE साठी आहे, आणि नॉन टेक्निकलचे स्पर्धा परीक्षा अकॅडमी, इन्फिनिटी ध्येयवर्धी, इन्फिनिटी पोलीस भरती, तुमचे जे काही मित्रमंडळी असेल त्यांना यांना सगळ्यांना जॉईन करायला सांगा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळे जे अपडेट्स आहेत सगळ्यात पहिल्यांदा जर मिळवायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक बटन प्रेस करा, तुमच्या 5 मित्रांना ही लिंक शेअर करा. आपले YouTube चॅनल जर बघायचे झाले तर इन्फिनिटी अकॅडमी, इन्फिनिटी एज्युकेशन, AEJE हे टेक्निकलचे आहेत आणि नॉन टेक्निकल साठी सुद्धा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी, इन्फिनिटी पोलीस भरती याच्यावरती सुद्धा तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन बॅचेस, टेस्ट सिरीज सगळ्यांचं जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल, ओके, आणि डेली प्रॅक्टिस सेशन पाहिजे असतील फ्री, तर आमचं ॲप जरूर डाउनलोड करा. इंजिनिअरिंग साठी इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तुमच्या संबंधित काहीही अडचणी असतील तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा तुम्ही करू शकता. 9699897070 याच्यावरती कॉल करा किंवा 7887811411 हा IVR नंबरवरती. आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर नारायणपेठ, मानकरवाडा, पत्रे मारुती चौक इथे एकदा व्हिजिट की करा. आणि जर नाशिकमध्ये असाल तर पहिला मजला उपाध्याय अभ्यासिका अशोक स्तंभ इथे तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि नाशिकसाठी 911 958 71 81 या नंबरवरती संपर्क करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की तुमच्या 5 मित्रांना शेअर करा. परत एकदा सांगतो की डेट ह्या ओव्हरलॅप जरी झालेल्या असतील तरी आपल्याला माहिती आपण कुठे परफेक्ट आहोत, त्यानुसार तुम्ही कॉल घ्या. आणि जर वाटलं एखाद्याला की नाही सर मी दोन्ही चांगल्याच पद्धतीने केले आहेत तर आपण स्पेसिफिकली मेल करू शकता. ओके, पण ज्या गोष्टी इथे आहेत आपल्याकडे समोर दिसतात, कारण ESC ची डेट ऑलरेडी कितीतरी अगोदर आलेली होती. ओके, आणि तरीही तुमचे काही प्रश्न असतील, कमेंट्स असतील किंवा तुमचे सजेशन्स असतील, तुमचे ओपिनियन असतील तर डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुमचा फीडबॅक आहे तो सुद्धा द्यायला विसरू नका. थँक्यू सो मच.